नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने आयोजित केलेल्या भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं आज मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल मी सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानते. विद्यार्थी मित्रांनो, गेली काही वर्ष हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण साजरा करतो. का हा पंधरवडा अशा पद्धतीनं साजरा करायची वेळ येते याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की गेली अनेक वर्ष आपल्या भाषेमध्ये खूप सरमिसळ होते आहे. आपण सगळेजण अतिशय ढिसाळपणे आपली भाषा वापरतोय. याचं एक महत्वाचं कारण काय माहितीये का? मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषा ही आपल्याला जन्मतः आईकडून अना अनायासे शिकायला मिळत असते. त्याच्याकरता काही वेगळे परिश्रम घेण्याची गरज नसते. आई लहान मुलाशी जे बोलते तिथून ही भाषा आपल्या कानावर पडते आणि स्वाभाविकपणे काही काळाने ती आपल्या मुखातून सुद्धा बाहेर पडते. अतिपरिचयात अवज्ञा असं ज्याला म्हणतो आपण, तसं आपल्या भाषेच्या बाबतीत आपलं काही प्रमाणात झालंय का असा प्रश्न या निमित्ताने आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःला विचारायला पाहिजे. आणि मग आपल्या लक्षामध्ये येतं की खरोखर समजलं ना, मग पुरेसं आहे असं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकतो आणि कोणतेही शब्द कुठेही कशाही सैलपणे वापरणं हे सुरू होतं. आणि जे मोठी माणसं करतात तेच आपोआप त्यांचं बघून विद्यार्थी करतात, लहान मुलं करतात आणि करता करता 20-25 वर्षामध्ये भाषेचं रूप बदललेलं लक्षात येतं. ते बदलायला हरकत काहीच नाहीये. मराठी भाषेच्या उगमापासून आतापर्यंत बघितलं तर मराठी भाषा बदलत गेलेली आहेच आहे. परंतु ती बदलताना नव्या शब्दांचा भरणा आपल्या भाषेमध्ये करणं, आपल्या भाषेतले अधिक अर्थपूर्ण आणि आशयपूर्ण असे शब्द जपून ठेवणं, त्याचा पुन्हा पुन्हा वापर करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक करण्याची गरज आहे. कारण कधी नव्हे ते आत्ताच्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टींची अतिक्रमणं जशी आपल्या आयुष्यावर होत आहेत तशी आपल्या भाषेवर सुद्धा होत आहेत. काही दिवसांनी ही मराठीच भाषा का असा प्रश्न पडावा. अशा रीतीने जर आपली भाषा बदलत असेल तर आपल्याला सगळ्यांना त्याच्याकडे अतिशय सजगपणे आणि काळजीपूर्वक बघायला पाहिजे. भाषा संवर्धनाचा एक महत्वाचा भाग जो असतो तो म्हणजे वाचन. आणि त्यामुळेच मी आज माझा विषय असा ठरवला आहे की काय वाचावं आणि कसं वाचावं. व्याख्यानाचे अर्थातच 2 भाग आहे की काय वाचायला पाहिजे. लहानपणापासून आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे गोष्टी ऐकायला आपल्याला अगदी न कळत्या वयापासून आवडत असतात. जगभर असं दिसतं आपल्याला की गोष्टी ऐकणारा आणि गोष्टी सांगणारा असा एक मोठा वर्ग अस्तित्वात आहे. आणि कितीतरी गोष्टी ह्या अशा लोकपरंपरेतून पुढे आल्या आहेत असं देखील आपल्या लक्षामध्ये येतं, ज्याला लोककथा असं म्हटलं जातं. आणि या लोककथांचं रूप सुद्धा काळानुसार बदलत जातं हेही आपल्या लक्षामध्ये येतं. उदाहरणार्थ आपल्याकडची कावळ्या चिमणीची गोष्ट घ्या. मी अलीकडेच तिची एक नवी आवृत्ती ऐकली, ती अशी की ती चिमणी जेव्हा कावळ्याला म्हणते की थांब माझ्या बाळाला नाहू घालते, त्याच्यामध्ये ती लहान मुलगी गोष्ट सांगताना म्हणाली थांब माझ्या बाळाला डायपर बांधते. हे काय झालं तर हे नवे तपशील कथेमध्ये आले पण कथेचा गाभा मात्र तोच राहिला. तर अशा तऱ्हेने लोककथा सुद्धा आपलं रूप बदलतात हे आपल्या लक्षामध्ये येतं. कथा ऐकता ऐकता आपण शालेय जीवनामध्ये प्रवेश करतो आणि मग आपल्याला पाठ्यपुस्तकं आपल्या वाटेमध्ये येतात. पाठ्यपुस्तकांमधले काही धडे आपल्याला खूप आवडतात. काहींकडे आपण दुर्लक्ष करतो. काही समजायला सोपे असतात, काही थोडेसे कठीण असतात. ते शिकवणारा जर चांगला असेल, त्याला जर समरसून आनंद घेऊन शिकवता येत असेल तर आपल्याला त्याच्यातही हळूहळू गोडी वाटायला लागते. आणि पाठ्यपुस्तकातले धडे ज्याच्यामधून घेतलेली असतात ती पुस्तकं वाचण्याकडे चांगला शिक्षक आपल्याला घेऊन जाऊ शकतो. आणि मग मूळ पुस्तकापर्यंत गेलं की स्वाभाविकपणे आपला वाचनाचा आनंद तिथून आपल्याला कळायला लागतो आणि तो वाढायला देखील लागतो. हायस्कूलमध्ये आपण जातो, माध्यमिक शिक्षण घ्यायला लागतो आणि मग आपल्या वाचनाच्या कक्षा अधिकाधिक रुंदावतात. त्या रुंदावायला हव्यात. म्हणजे कसं की आपल्या वाट्यामध्ये नवी नवी पुस्तकं येतात, वेगळ्या भाषांमधली पुस्तकं येतात. हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये झाल्यामुळे आपल्याला त्याही भाषांमधलं साहित्य हळूहळू समजायला लागतं, उकलायला लागतं. आणि त्याही भाषांमधली पुस्तकं भाषांतरित रूपात कधी लहान मुलांच्या गोष्टींच्या रूपामध्ये आपल्या समोर येतात. आणि असं करता करता आपला शालेय जीवनाचा टप्पा पार होतो. आणि स्वाभाविकपणे आपण एक चांगले वाचक म्हणून आपली दिशा ठरायला लागते. मला नेहमी असं वाटतं की वाचक म्हणून 3 इयत्ता असतात. एक असतो तो सामान्य वाचक असतो,
ज्याला स्वतःची काही खास आवड निवड असतेच असं नाही. कुणीतरी सांगितलं हे पुस्तक वाच, हे खूप चांगलं आहे. फावल्या वेळेचं मनोरंजन म्हणून, प्रवासामध्ये म्हणून, कुठेतरी वाट बघत असताना म्हणून, अशा तऱ्हेने जे समोर येईल ते मासिक, ते पुस्तक हातामध्ये घेऊन वाचणारा, चार घटका त्याच्यामध्ये रमणारा आणि लगेच ते हातावेगळं करून मनावेगळंही करणारा जो वाचक, तो सामान्य वाचक. त्याच्यानंतर मग आपली आवड निवड सुरू होते, जी मी आता म्हटलं तसं शालेय शिक्षण संपता संपता एका वयाच्या विशिष्ट टप्प्यावरती आपण येतो आणि आपल्या स्वतःला आपला जसा मी तयार व्हायला लागतो, विकसित व्हायला लागतो, मीची जाणीव मनामध्ये निर्माण व्हायला लागते. याचाच अर्थ स्वत्वाची हळूहळू जोपासना व्हायला लागते. त्यावेळेला आपली स्वतःची आवड निवड पण ठरते. ती आवड निवड जशी स्वभावाबद्दल, माणसांबद्दल, खाद्यपदार्थांबद्दल आणि कपड्यांबद्दल असते, तशीच ती आपल्याला काय आवडतं, आपला जीव कशात रमतो, याचाही विचार आपण टप्प्याटप्प्याने करायला लागतो. लागलो नसू तर तो करायला हवा. आणि या टप्प्यावरती आपलं रूपांतर स्वाभाविकपणे एका रसिक वाचकामध्ये होण्याची ती सुरुवात असते. म्हणजे मला अमुक एक लेखक आवडतो, मला अमुक एक साहित्य प्रकार आवडतो, कथा आवडते, कादंबरी आवडते, किंवा मला चरित्र, आत्मचरित्र किंवा तथ्याधिष्ठित लेखन ज्याला म्हणतात, त्या प्रकारचं लेखन आवडतं. अशी काही ना काहीतरी आपली स्वतःची आवड तयार होते. आपल्याला काही विशिष्ट लेखक आवडायला लागतात. क्वचित 16व्या 17व्या वर्षामध्ये आपण कविता लिहायला लागतो. बहुतेक वेळेला कविता सगळ्यांनी या वयामध्ये लिहिलेली असते. म्हणजे व्यक्त होण्याची पण गरज कुठेतरी निर्माण होते आणि आपल्या भाषेच्या सगळ्या एकूण प्रवासामध्ये हा लिहिण्याचा टप्पा सुद्धा त्या वयामध्ये येतो, असं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. या टप्प्यावरती रसिक वाचक म्हणून आपल्याला जेव्हा निवड आणि आवड दोन्ही निर्माण होते, त्यावेळेला आपण वाचनाच्या आपल्या पुढच्या इयत्तेमध्ये जातो आणि मग ग्रंथालयांमधनं, मित्रमैत्रिणींकडनं, क्वचित कधी चांगल्या शिक्षकांकडून अशी उत्तमोत्तम पुस्तकं आपल्या वाटेमध्ये यायला लागतात किंवा आपण स्वतःहून वाट वाकडी करून त्या पुस्तकांपर्यंत पोहोचतो आणि मग ती पुस्तकं आपल्याला आपला जीव तर रमवतातच, पण आपल्याला काही विशिष्ट अशा जाणीवा निर्माण करायला, आपल्या मूळच्या काही संवेदना विकसित करायला मदत करतात, हातभार लावतात, मित्रासारखी आपल्या सोबत असतात. क्वचित कधी आपल्या एखाद्या आयुष्यातल्या अवघड वळणावरती पुस्तकं आपल्याला वेगळंच काहीतरी देऊन जातात, जेणेकरून आपली ती वळणं पार करणं हे आपल्याला सोपं जातं किंवा कधी-कधी आपल्याला त्या वळणांवरून पुढे जाताना ताकद मिळाल्याचा अनुभव येतो. आपल्या वैयक्तिक सुख-दुःखांमध्ये सुद्धा पुस्तकं आपल्याला अनेक वेळेला सोबत करतात, असं आपल्या लक्षात येतं. त्याच्यातूनच तर ग्रंथ हे गुरु, ग्रंथ हा सर्वात मोठा मित्र, अशा प्रकारची सुवचनं निर्माण झाली आहेत, असं आपल्या लक्षामध्ये येतं. आणि मग पुढच्या काळामध्ये वाचाल तर वाचाल, हे आपण अनेक वेळेला कानावर पडलेलं वाक्य असतं. दुर्लक्ष करायला खूप लवकर शिकतो आपण त्याकडे, पण वाचाल तर वाचाल याचा अर्थ हाच आहे, की वाचणं म्हणजे श्लेष आहे त्याच्यामध्ये. पुस्तकं वाचता वाचता तुम्ही जगणं, जे तुम्हाला अनेक वेळेला गटांगळ्या खायला लावतं, अनेक वेळेला तो भवसागर तरुण जात असताना दमछाक होते, त्या सगळ्यामधून पलीकडे जाण्याचा, तीर गाठण्याचा, पहिलं तीर गाठण्याचा एक सामर्थ्य, एक बळ आणि एक उमेद पुस्तकं आपल्याला देत असतात. आणि ह्याच्या पुढचा जो टप्पा आहे, तो मी नेहमी विचक्षण वाचकाचा टप्पा असा मानत असते, मानते, इयत्ता मानते ती. म्हणजे कसं? तर रसिक वाचकाच्या टप्प्यापर्यंत आपल्याला आपली आवड-निवड निश्चित झालेली असते. आपण काही विशिष्ट प्रकारच्या पुस्तकांपर्यंत स्वतःहून जातो, ती धडपड करून मिळवतो, वाचतो, त्याच्यामध्ये रमतो. पण विचक्षण वाचकाच्या टप्प्यावरती आपल्याला हे जाणवतं, की आपल्याही पेक्षा अधिक समृद्ध असं वाचन असलेली आजूबाजूला पुष्कळ लोक आहेत. मी आता 2 नावं मुद्दामहून घेणार आहे. एक म्हणजे नितीन रिंढे यांचं लीळा पुस्तकांच्या हे अलीकडच्या काळामध्ये आलेलं पुस्तक आणि त्याच्या आधी वाचणाऱ्याची रोजनिशी या नावाचं आणखी एक पुस्तक आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाचन ज्याचं वेळ आहे, ज्याचं जीवन आहे, अशा माणसाने लिहिलेलं म्हणजे सतीश काळसेकरांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. तर ह्या दोन्ही पुस्तकांमधून आपल्याला लक्षामध्ये येतं, की किती पुस्तकं वाचायला हवी आहेत, ती राहिली आहेत वाचायची. आणि मग असं विविध प्रकारचं वाचन असणारे, चौफेर वाचन असणारे लोकं, त्यांच्या वाचनामध्ये काय-काय आलं हे बोलत असतात, कधी सांगत असतात, कधी लिहीत असतात. त्याच्यामधून सुद्धा आपल्याला कळतं, की आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे. एकीकडे बघायला गेलं तर जग जसं अफाट आहे, जगामध्ये असंख्य माणसं आहेत आणि प्रत्येक माणसाचं आयुष्य हे एका अर्थाने एक पुस्तक आहे. असं जर म्हणलं तर हे सगळं वाचणं एका आयुष्यामध्ये आपल्याला शक्य नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपल्याला निवड करायला पाहिजे. आपल्याला हे ठरवायला पाहिजे, की माझ्या उपलब्ध अशा मर्यादित वेळेमध्ये माझ्या
जगण्यासाठीचं जे काम आहे ते करून विश्रांतीची वेळ बाजूला ठेवून माझ्या हाताशी किती वेळ राहतो आणि मग हा वेळ मी कशासाठी वापरला पाहिजे आणि कसा वापरला पाहिजे हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेला आपली विचक्षण वाचकामध्ये आपण ती पायरी गाठतो किंवा त्या इयत्तेमध्ये आपण जातो आणि मग आपली निवड अधिकाधिक टोकदार व्हायला लागते. कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचायलाच पाहिजेत ज्याच्याबद्दलचं आपलं स्वतःचं असं एक काही जाणीव तयार होते आणि मग या सगळ्या लोकांची बोटं धरून त्यांनी सांगितलेल्या वाटांवरनं पुढे जात जात आपल्याला सुद्धा आपली अशी काही खास पुस्तकं लक्षामध्ये येतात आणि मग ती पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला जे काय मिळतं त्या टप्प्यापर्यंत पोहोचताना आपलं स्वतःचंही रूपांतर एका प्रगल्भ अतिशय शहाणी ज्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे अशा वाचकापर्यंत होतं. आता हे सगळं का वाचायचं असा सुद्धा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे कायम असतो. केवळ मनोरंजन आहे का वाचन? हे लहान वयामध्ये गोष्टी ऐकण्यामध्ये मजा वाटते, मोठ्या वयामध्ये सुद्धा गोष्टी वाचण्यामध्ये म्हणजे पुस्तकं वाचण्यामध्ये मजा वाटते, पण त्या मजेचं रूप वेगळं असतं. कुठल्या प्रकारची मजा किंवा कोणत्या प्रकारचा आनंद आपल्याला ह्याच्यातनं मिळतो तर आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये याला ब्रह्मानंद सहोदर असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे काय तर ती स्वतःची कमाई आहे, ती आपल्याला उचलून कोणाला देता येत नाही, कोणाकडनं घेता येत नाही. मला पुस्तकं वाचून जो आनंद मिळाला तो चमचाभर आनंद मी माझ्या खिशातून दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही. मग काय करू शकते मी तर त्या आनंदाची दिशा दाखवू शकते आणि मग त्या दिशेने वाटचाल करताना तो आनंद आपल्या स्वतःचा स्वतःला मिळतो आणि मग हा आनंद लौकिकातल्या आनंदापेक्षा म्हणजे साडी किंवा गाडी घेण्याच्या आनंदापेक्षा वेगळा असतो. कसा वेगळा असतो तर साधं उदाहरण आहे बघा, आपण घेतलेला कपडा अगदी तंतोतंत तसा दुसऱ्याच्या अंगावर दिसला की आपला तो कपडा घेण्यातला आनंद कमी होतो. दुसरी गोष्ट कपड्याचा रंग जातो, कपडा विटतो, फाटतो, अन्य काही कारणांनी त्याच्यामध्ये गुंतलेलं आपलं मन दुखावतं आणि आपण त्याच्यापासून दूर जातो त्या आनंदापासून. ज्या क्षणी तो घेतला जातो, हवा तो मिळतो, त्या क्षणाचा जो आनंद आहे तो आनंद जसा जसा वेळ निघून जाईल तसा तसा कमी कमी होत जातो. हा पार्थिव आनंद असतो, लौकिकातला आनंद असतो. गाडी घेऊन आपण घरी येत असतानाच नव्या कोऱ्या गाडीला कुठेतरी पोचा येतो, कुठेतरी ओरखडा उठतो आणि आपला तो आनंद शबल होतो. ज्या क्षणी आपल्याला कळतं की आपण परीक्षेमध्ये पहिले आलेलो आहोत त्या क्षणी वाटणारा जो आनंद आहे तो आनंद संध्याकाळपर्यंत कमी कमी होत गेला असं आपल्या लक्षात येतं आणि दुसऱ्या दिवशी तर कित्येक वेळेला त्या आनंदाचा फारसा मागमूस देखील उरत नाही. तर ही जी लौकिकातल्या सुखांची किंवा आनंदाची जी बाब आहे त्याच्यापेक्षा कलांमधून कलांच्या आस्वादांमधून मिळणारा जो आनंद आहे तो आनंद खूप वेगळ्या पातळीवरचा आनंद आहे. म्हणून त्याला आपल्याकडे ब्रह्मानंद सहोदर, ब्रह्मानंदाच्या बरोबरीने उभा राहू शकेल इतका श्रेष्ठ दर्जाचा तो आनंद आहे असं म्हटलं जातं. बघा तुम्ही एखादं सुंदर गाणं आपण ऐकतो, एक अप्रतिम चित्र बघतो किंवा नाटकाचा अनुभव घेऊन येतो किंवा एखादी कविता आपल्याला कळते, अनेकदा वाचलेली असते आणि वाचता वाचता अचानक एक दिवस आपल्याला त्या कवितेमध्ये कवीला काय म्हणायचं याचा साक्षात्कार झाल्यासारखी ती कविता कळते. त्या क्षणी आपल्याला जे वाटलेलं असतं, जो आनंद झालेला असतो तो आनंद हा ब्रह्मानंद सहोदर आनंद आहे असं म्हटलं जातं. आणि आपण जेव्हा विचक्षण वाचकाचा टप्पा गाठतो त्यावेळेला हा आनंद ब्रह्मानंद सहोदर अशा स्वरूपाचा आपल्याला प्राप्त झालेला असतो. तो आनंद कसा मिळवायचा याची सिद्धी आपल्याला प्राप्त झालेली असते आणि ही सिद्धी आपल्यापर्यंत आणणारे, त्या वाटेमध्ये आपल्याला घेऊन जाणारे आपले खरे सोबती असतात, ती म्हणजे आपली पुस्तकं, आपल्या आजूबाजूला असणारी असंख्य प्रकारची पुस्तकं. आता या पुस्तकांचे सुद्धा किती प्रकार आहेत ह्याचा जर विचार केला आपण तर आपल्या लक्षामध्ये येईल की सर्वात महत्वाचं म्हणजे 2 प्रकारची पुस्तकं आपल्या आजूबाजूला असतात. आपण लहानपणापासून ती बघत आलोय. काही प्रकारची पुस्तकं जी असतात ना ती आपल्याला माहिती देतात, म्हणजे स्मार्टफोन कसा वापरावा, संगणकाचा वापर कसा करावा, तब्येत नीट कशी राखावी, अमुक अमुक आजारपणामध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, अशा प्रकारची माहिती देणारी काही पुस्तकं असतात. काही पुस्तकं ही तुम्हाला जीवन कौशल्य शिकवणारी असतात, म्हणजे एखादं लहान मुलांशी कसं वागावं,
वयामध्ये येणाऱ्या पौगंडावस्थेतल्या मुलांबरोबर कसं वागावं, अशा तऱ्हेची जी पुस्तकं हाऊ टू प्रकारातली आहेत, आर्थिक नियोजन कसं करावं, ह्या प्रकारची माहिती देणारी काही पुस्तकं असतात, ज्याला आपण उपयोजित माहिती देणारी किंवा अप्लाइड ज्याला म्हणता येईल अशा प्रकारची माहिती देणारी पुस्तकं, त्याची गरज असते आपल्याला. कारण ही कित्येक वेळेला हे सगळी माहिती देणारं आपल्या आसपास काही उपलब्ध नसतं. त्यामुळे अनेक वेळेला ही पुस्तकं आपल्याला त्या दिशेने सुद्धा दिशादर्शक होतात. पण ही जी पुस्तकं आहेत ही सगळी उपयुक्ततावादी ज्याला म्हणता येईल अशा प्रकारामध्ये मोडणारी पुस्तकं आहे. हा एक वर्ग आहे पुस्तकांचा. दुसरा जो पुस्तकांचा वर्ग आहे, ज्याला ललित कलाकृती किंवा साहित्य कृती असं म्हटलं जातं, असा एक पुस्तकांचा वर्ग आहे. आणि त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे कथा, कादंबरी, कविता, नाटक हे 4 महत्वाचे वाङ्मय प्रकार, आणि मग प्रवास वर्णन, व्यक्तिचित्र, चरित्र, आत्मचरित्र अशा प्रकारचे सगळे जे काय उपप्रकार आहेत ते, हे सगळे मिळून आपल्याला ललित साहित्याचा एक मोठा वर्ग निर्माण झालाय असं लक्षात येतं. आपण जेव्हा काय वाचावे, कसे वाचावे असं म्हणतोय, तेव्हा मला अभिप्रेत आहे ते हे ललित साहित्याचं वाचन. ललित या शब्दामध्येच आपल्याला दिसतंय की जे लीळेमधून उत्पन्न झालं, म्हणजे क्रीडेसाठी आणि क्रीडेमधून उत्पन्न झालं ते साहित्य. अतिरिक्त अशी ऊर्जा माणसाकडे सुरुवातीपासूनच होती असं लक्षात येतं. आदिमानवापासून एकदा खाण्यापिण्याच्या गरजा भागल्या की उरलेल्या ऊर्जेचं काय करायचं असा प्रश्न मानवाच्या पुढे उभा राहिल्यावरती त्यांनी त्याच्यावर शोधलेलं उत्तर कलेची निर्मिती हे आहे. अगदी प्राचीन काळापासून आपल्याला दिसतं की गुहांमध्ये भिंतींवरती दगडांनी कोरलेली चित्र दिसतात, रात्री शेकोटीच्या भोवती सगळ्यांनी मिळून केलेले नाच दिसतात, माहिती आहे या सगळ्या गोष्टींची, किंवा गाणी किंवा वाद्य, हे सगळं संस्कृतीच्या टप्प्यावरती हळूहळू निर्माण होत गेलं. काय या सगळ्याचं प्रयोजन होतं? तर हा जो आनंद आहे हे सगळं करण्यातला, नाच गाणं करून काय मिळतं? त्यांनी काही पोट भरत नाही, पण पोटाच्याही पलीकडची काही एक भूक माणसाला असते, आणि त्या भुकेचं शमन या कला निर्मितीमधून आणि कलांच्या आस्वादामधून मानव घेत आलेला आहे, करत आलेला आहे. आणि म्हणूनच आजच्या टप्प्यावरती आपण बघतो की कितीतरी कला, म्हणजे गणपतीला आपण अनेक कलांचा, 64 कलांचा अधिपती वगैरे मानतो, तर ह्या इतक्या सगळ्या कला काळाच्या ओघामध्ये निर्माण होत गेल्या, त्या कलांचा आनंद घेणारे रसिक निर्माण होत गेले, आणि या सगळ्या कला प्रकारांची परंपरा वाहती राहिली. तर त्यामुळे या सगळ्या कला प्रकारांमधून जो आनंद मिळतो, त्या आनंदासाठी आपण वाचतो. वाचन, साहित्य निर्मिती ही एक कलाच आहे. त्यामुळे त्या कलेचा आनंद घेण्यासाठी मुळामध्ये आपण वाचतो. तर ही आनंदाची जी जातकुळी आहे ती, मी आता म्हटलं तसं ब्रह्मानंद सहोदर तर आहेच, पण त्याच्याही पेक्षा पलीकडे म्हणजे तो कधीही, त्याला क्षय नाहीये त्या आनंदाला, तो कायम आपल्या जवळ राहतो. कधी कधी तर आपल्या समजेबरोबर तो वाढतही जातो. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, आपण लहानपणी यशवंतांची आई ही कविता पाठ्यपुस्तकामध्ये शिकली. पाठ्यपुस्तकात शिकत असताना आपण प्रश्नोत्तरांच्या दिशेने किंवा त्याच्यासाठी म्हणून त्याच्यातल्या काही ओळी पाठ केल्या, काही लिहिल्या. पण वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावरती जेव्हा आपण आई गमावतो, त्यावेळेला ती कविता काहीतरी वेगळंच तुम्हाला देऊन जाते, आणि त्यावेळेला वाटलेलं दुःख आणि आत्ता वाटतंय ते दुःख, या दोन्ही दुःखांच्या परी सुद्धा वेगळ्या आहेत. किंवा राजहंस माझा निजलासारखी गडकऱ्यांची कविता, आयुष्य जगता जगता आपल्याला सुद्धा जे अनुभव येतात, आपण जे अनेक पावसाळे अनुभवत असतो, ते त्या पावसाळ्यातले काही थेंब आपल्यामध्ये रुजतात, आणि ते विशिष्ट दिशांनी वाढत असतात, ज्याचा प्रत्यय आपल्याला कलांचा आस्वाद घेताना येतो, विशेषतः वाचन करताना येतो. का वाचन करताना वेगळं काहीतरी आहे असं जाणवतं? एकतर आपल्याला वाचनामधून एक वेगळी प्रतिसृष्टी निर्माण झाली आहे याचा अनुभव येतो. कुठलं तरी एक वेगळं विश्व लेखकांनी तयार केलेलं असतं. त्या विश्वामध्ये त्याचं स्वतःचं असं एक प्रदेश आहे, एक वातावरण आहे, त्या प्रदेशामध्ये वावरणारी माणसं आहेत, त्या माणसांचे एकमेकांबरोबरचे संबंध आहेत, आणि त्या सगळ्या संबंधांमधून त्या माणसांचं जगणं उलगडता उलगडता आपल्याला जीवनाविषयीच विशिष्ट काहीतरी कळतं. आता ते काय कळतं हे ज्याच्या त्याच्या पुन्हा समजेवर अवलंबून आहे, ज्याच्या त्याच्या वाचनाच्या टप्प्यावर अवलंबून आहे, पण नक्की काहीतरी कळतं. ते अंतर्मुख करतं, कधी हसवतं, कधी सुखावतं, पण निश्चितपणे आपल्याला ते काहीतरी कणभर असं देतं की ज्यामुळे आपली जगण्याविषयीची समज किंवा शहाणी वाढत जाते.
कधीतरी जुन्या काळामध्ये वाचलेलं एखादं पुस्तक असतं. उदाहरणार्थ अलीकडेच मला आठवतंय की मार्जोरी किनन रॉलिंग यांची जी द इयरलिंग नावाची कादंबरी आहे, जिचा राम पटवर्धनांनी अतिशय अप्रतिम असा पाडस नावाचा अनुवाद केलेला आहे. ती कादंबरी मी 25-27 वर्षांनी पुन्हा एकदा या लॉकडाऊनच्या काळामध्ये वाचली आणि माझ्या असं लक्षामध्ये आलं, म्हणजे मला अशी सवय आहे की वाचलेल्या पुस्तकांविषयी थोडंफार डायरीमध्ये नोंद करून ठेवायची. तिचं आशयसूत्र, त्याच्यातलं काय नेमकं आवडलं, आपल्या मनावर त्याचा काय परिणाम झाला, अशा पद्धतीचं समीक्षा नव्हे परंतु नोंदच म्हणू त्याला आपण. तर अशा प्रकारची डायरीमधली माझ्या नोंद सांगत होती की त्या वयामध्ये मला काय आवडलं होतं त्या कादंबरीतलं. तर मला अक्षरशः त्याच्यातलं ते अद्भुत जंगलातलं वातावरण, ते जंगलामधलं रुद्रभीषण असं सगळं ते निसर्ग तिथला, त्या निसर्गाशी एकरूप होऊन जगणारी, कधी त्याच्याशी सुसंगत, कधी त्याच्याशी छेद घेणारी, कधी त्याच्याशी संघर्ष करणारी माणसं आणि त्या सगळ्या माणसांच्या जगण्याबरोबर तो जोडी नावाचा जो 12-13 वर्षाचा मुलगा आहे त्या कादंबरीचा नायक खरा, त्याच्याविषयी अधिक आत्मीयता त्या वयामध्ये वाटली होती आणि त्या जोडीच्या जगण्याचा जास्त विचार त्या वयामध्ये केला होता. अलीकडच्या काळात जेव्हा ही कादंबरी मी पुन्हा वाचली तेव्हा माझ्या असं लक्षामध्ये आलं की जोडी तर आवडतोच आहे, पण जोडीच्याही बरोबरीने किंबहुना काकणभर अधिक त्याचे जे वडील आहेत, त्याचा बाप पेनी बॅक्स्टर हा आणि जोडी, या दोघा वडील मुलाच्या नात्याबद्दल आपल्याला अधिक काहीतरी कळलंय. आणि ते काय कळलंय तर जगण्याच्या संघर्षामध्ये आपल्या मुलाला आज ना उद्या पाऊल घालायला लागणार आहे, तर ते पाऊल घालण्याची वेळ शक्य तितकी लांबवण्याचा हा बाप मनापासून प्रयत्न करतोय, फारसं न बोलता. तत्वज्ञानात्मक काही बोलत नाहीये, मुलाला समोर बसून काही शिकवत नाहीये, कधी शिकारीला घेऊन जातोय, कधी शेतातलं तण काढायला त्याची मदत घेतोय. ते करता करता वडिलांशी त्याच्या ज्या सहज रोजच्या जगण्याविषयीच्या, काही पाखरांविषयीच्या, काही फुलापानांविषयीच्या गप्पा होत आहेत, त्या गप्पांमधून तो बाप आपल्या या मुलाला कशा तऱ्हेने योग्य मार्गावरती आणून सोडतोय, कशी मूल्य शिकवतो आहे, हे भान अधिक मोठ्या प्रमाणावरती आलं. आणि असं लक्षात आलं की अरे, रिव्हिजिटिंग पाडस, पुनर्भेट पाडसची ही आपल्याला काहीतरी अधिक देऊन गेली, अधिक शहाणं करून गेली. आणि त्यावेळी वाचलेला जोडी, त्यावेळची मनामध्ये असलेली काही जे ठसे होते, काही इम्प्रेशन्स होती, त्याच्यापेक्षा आज हे पाडस आपल्याला खूप वेगळ्या तऱ्हेने जाणवत आहे. आणि ते पाडस हे त्या लहान मुलाचं निरागस जे विश्व आहे, त्या विश्वाचं एक प्रतीक आहे. आणि ज्या पद्धतीने त्याला त्या हरणाच्या पाडसाला गोळी घालून मारावं लागतं नाईलाज म्हणून, ते त्या मुलाला जसं झटकेत मोठं करतं, तसंच ते आपल्याला सुद्धा जगण्याचं एक भान एका क्षणामध्ये आपल्या ओंजळीमध्ये टाकून जातं. आता हे काय घडलं तर वाचता वाचता हे जे टप्पे आपल्या वाचन प्रवासामध्ये येतात, हे टप्पे आपल्याला शहाणं करून सोडतात, प्रगल्भ करून सोडतात. आणि म्हटलं तसं याचा थेट आपल्या जगण्याशी कधी कधी संबंधही नसतो. आपण कशाला कुठल्या जंगलामध्ये कधी राहायला जाणार आहोत, किंवा अशा तऱ्हेच्या देवाणघेवाणीचा अनुभवही आपल्याला नसतो वडील मुलाच्या नात्यामधल्या. शहरी जगण्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे आयाम आपल्या जगण्याला येतात, पण तरीही असं कुठेतरी वाटतं की गाभा जो आहे या सगळ्यामधला, की आपलं बालपण न विसरता आपल्या बालपणातून या मुलाच्या बालपणाकडे बघण्याचा जो एक पूल ते वडील बांधतात या सगळ्यामध्ये, तो अधिक हृदयस्पर्शी वाटला. कदाचित अजून 20 वर्षांनी जेव्हा मी ही कादंबरी पुन्हा वाचेन तेव्हा मला अजून काहीतरी वेगळं कळलेलं असेल. आणि मग तीच पुस्तकं, तेच सगळं लिहिलेले शब्द, पण आपल्या समजेनुसार आपल्याला किती वेगळं काहीतरी देतात, ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात, जो अव्यक्त प्रदेश असतो शब्दांच्या मधून व्यक्त होणारा, तिथपर्यंत ती कशी घेऊन जातात हे आपल्याला अनुभवाने कळायला लागतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या पुस्तकांचं वाचन आपण सातत्याने करत राहायला पाहिजे. म्हणजे मला तर वाटतं की एकीकडे शब्दकोशही आपल्या हाताशी असायला पाहिजेत, एकीकडे कविता संग्रह सुद्धा वाचले पाहिजेत. कवितांच्या बाबत तर आपण बघतोच की कविता लिहिणारे कविता वाचणाऱ्यांपेक्षा जास्त संख्येने आहेत. त्यामुळे व्यक्त होण्याची जी माणसाची गरज आहे, जी आस आहे, तर ते सुद्धा कुठेतरी या वाचनाशी जोडलं गेलंय असं मला वाटतं. आणि मग हे वाचन करता करता भाषा समृद्ध होणं, आपल्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ते शब्दामध्ये मांडता येऊ शकणं, दुसऱ्यांनी काय म्हटलं आहे ते सर्व आशयासह आपल्या मनामध्ये येणं, ह्यांनी माणसातल्या संवादाची
पातळी किंवा स्तर अधिक चांगला होतो असं मला वाटतं. याला मी असं म्हणते की आपल्या आडामध्ये सतत भर घालत राहावी लागते. तिथे काही झरे असतात, ते झरे जिवंत राहण्यासाठी आपल्याला खटाटोप करावा लागतो, आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि हे प्रयत्न केले तर आपला आड सारखा भरलेला असणार आहे आणि मग त्या आडामध्ये जे असेल ते आपण जे लिहू, जे बोलू, त्याच्यामधनं, त्या पोहऱ्यामधनं वरती येत राहणार आहे. म्हणजे आपल्या पोहऱ्यात जर काही यायचं असेल, आशय घन असं काही जर का अर्थपूर्ण असं जर काही यायचं असेल, तर आपल्याला आपला आड सतत भरलेला राहील असं पाहायला पाहिजे. आणि तो भरण्यासाठी पुन्हा वाचन हा एकच मार्ग आहे की ज्यामुळे विविध प्रकारच्या अनुभवांचं, विविध प्रकारच्या संवेदनांचं एक अनोखं असं विश्व आपल्यामध्ये राहायला येतं. तुम्ही बघा ना की आपण जगता जगता आपल्या मर्यादित अशा सगळ्या अवकाशामध्ये किती कमी ठिकाणी जाऊ शकतो, किती मर्यादित माणसांना भेटू शकतो, तेही पूर्णपणे आपण त्यांना ओळखत नाही. कितीतरी जागा अपुऱ्या राहिल्या आहेत, पोकळ्या राहिल्या आहेत, असं आपल्याला सतत जाणवत असतं. विविध प्रकारच्या पुस्तकांच्या वाचनातून आपल्याला जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये घडत असलेल्या घटनांचं, त्या घटनांमध्ये गुंतलेल्या माणसांचं जगणं हळूहळू समजायला लागतं. आणि ह्या सगळ्या जगण्याचं एक आपण ज्याला लसावी म्हणतो तो काढायला लागलो, कॉमन डिनॉमिनेटर, तर लक्षात येतं की माणसाचं जगणं, माणसाचा जगण्यासाठीचा संघर्ष हा तपशील बदलले तरी इथून तिथून बराचसा सारखा आहे. आणि मग ते तपशील जे आहे त्या तपशिलांमुळे जे काय फरक पडायचे ते पडतात. ही समज येण्यासाठी सुद्धा पुस्तकं आपल्याला मदत करत असतात असं मला वाटतं. आज ह्या आजच्या व्याख्यानाचा पुढचा टप्पा जो आहे तो आहे कसे वाचावे. कसे वाचावे म्हणजे काय? सुरुवातीला बघा, तुम्ही आपला वाचन प्रवास आठवून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की लहानपणी आपल्या हातामध्ये पुस्तक आल्यावर आपण आधी चित्र बघायचो. चित्र वाचन ही फार मोठी मोलाची गोष्ट आपल्या जगण्यामध्ये तेव्हा आलेली होती. आणि लहान मुलांची पुस्तकं ही अनेक वेळेला सुंदर चित्रांनी सजवलेली असतात. बरेच वेळेला चित्र वाचून शब्दांमध्ये काय लिहिलं आहे हे समजून घ्यायची उत्सुकता निर्माण व्हायची. त्यामुळे चित्र असणं पुस्तकामध्ये आणि चित्रांमधून म्हणजे प्रतिमेचं वाचन ही पहिली गोष्ट वाचनाच्या पहिल्या टप्प्यावरती आपल्यात येते. आजही आपण जर एखाद्या बुक स्टॉल वरती गेलो, पुस्तकं मांडलेली असली तर कोणतं पुस्तक पटकन उचलू? आता आपल्याला लेखक माहिती असतो, एखादं गाजलेलं पुस्तक चटकन आपली नजर वेधून घेतो, पण बरेच वेळेला पुस्तकाचं मुखपृष्ठ ही आपल्याला पुस्तकाकडे ओढून देणारी पहिली गोष्ट असते असं मला वाटतं. त्यामुळे पुस्तक वाचताना नेहमीच मुखपृष्ठापासून वाचायला सुरुवात करावी. काहीतरी त्या मुखपृष्ठामधून लेखकाला जे म्हणायचे ते चित्रकारांनीही त्याच्या पद्धतीने अर्थनिर्णय इंटरप्रिटेशन करून सांगितलेलं असतं. खूप वेळेला मला अशी कितीतरी पुस्तकं आणि कितीतरी मुखपृष्ठ आठवत आहेत की त्या मुखपृष्ठावरून ते पुस्तक आपल्या मनामध्ये म्हणजे मनामध्ये पुस्तक येतं ते त्याच्या शीर्षक, लेखक आणि मुखपृष्ठासह ते कपाट भरलेलं आहे असं लक्षामध्ये येतं. त्यामुळे पहिल्यांदा पुस्तकाचं मुखपृष्ठ वाचणं, मुखपृष्ठावरती पुस्तकाचं शीर्षक दिलेलं असतं, कधी कधी उपशीर्षक सुद्धा असतं. ते शीर्षकाचं जे सुलेखन आहे त्याच्यामधून सुद्धा चित्रकार काहीतरी सांगू बघत असतो. त्यामुळे कशी वळणं आहेत अक्षराची, कोणत्या प्रकारच्या रेघा फराटे दिलेत त्याला, विस्कळीत स्वरूपात काढल्या आहेत का खूप आखीव रेखीव काढल्या आहेत, उपशीर्षक काय सांगत आहे, उपशीर्षकाचा आणि मुख्य शीर्षकाचा रंग काय आहे, लेखकाचं नाव कुठे लिहिलंय, ते कोणत्या रंगात लिहिलंय, त्या सगळ्यामध्ये रंगांचा तोल कसा सांभाळला आहे आणि या सगळ्यामधून लेखक काय सांगू बघत असेल याची एक धूसर का होईना झलक अनेक वेळेला आपल्याला मुखपृष्ठ देत असतात. त्यामुळे माझा नेहमी आग्रह माझ्या विद्यार्थ्यांनाही सांगताना असतो की मुखपृष्ठ पहा पुस्तकाचं, रेंगाळा तिथे, ते हातात घेऊन पाहिलं की तुमच्या लक्षामध्ये येईल की हे मुखपृष्ठ काहीतरी सांगू बघतंय. मग स्वाभाविकपणे आपण पुस्तकाचं पहिलं पान उघडतो. आतमध्ये पुन्हा एकदा प्रकाशकाचं नाव आणि पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव असलेलं एक पान असतं. त्याच्या डाव्या बाजूला श्रेय नामावली असते, कोणत्या प्रकाशनाचं पुस्तक आहे, कितवी आवृत्ती आहे, मुद्रित शोधन कोणी केलंय, मुखपृष्ठ कोणी केलंय, वगैरे वगैरे असे सगळे तपशील तिथे दिलेले असतात. मला असं वाटतं हे तपशील पण खूप महत्वाचे असतात. या तपशिलांसह पुस्तक वाचायची सवय आपण केली पाहिजे. ती एक अभ्यासपूर्ण सवय तर आहेच,
पण अगदी जाता जाता सहजपणे सुद्धा आपल्याला कोणाला सांगायचं असेल तर तो पुस्तकाचा पत्ता सांगण्याची सुद्धा ते सगळे तपशील महत्वाचे असतात. त्याच्या पुढच्या पानावरती पुस्तकाची अर्पण पत्रिका असते. बहुसंख्य पुस्तकांना अर्पण पत्रिका असते. लेखकाने ते पुस्तक कोणाला तरी अर्पण केलेलं असतं. तर ह्या अर्पण पत्रिका पण फार वैशिष्ट्यपूर्ण असतात. म्हणजे मला कितीतरी अशा अर्पण पत्रिका आठवत आहेत की ज्या अर्पण पत्रिकांमुळे, म्हणजे सानियाच्या एका पुस्तकाची अर्पण पत्रिका मैत्रीला आहे, किंवा जी.ए. कुलकर्णींच्या पुस्तकांच्या अर्पण पत्रिका किती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मला आठवतंय हातकणंगलेकरांच्या एका पुस्तकाची अर्पण पत्रिका अशी होती की त्यांनी त्यांच्या एका काकांना ते अर्पण केले आणि असं लिहिलं होतं की लाल माणकाप्रमाणे गोविंदाग्रजांची वाग्वै जयंती तुम्ही माझ्या हातामध्ये ठेवलीत. काय वाग्वै जयंती या संग्रहाने लेखकाच्या मनावर परिणाम केला असेल हे आपल्याला तिथे दिसतं. माझे SNDT कॉलेजमध्ये प्राध्यापक डॉक्टर विलास खोले यांनी एक पुस्तक चर्चासत्रातल्या निबंधांचं जे संपादित केलं ते सगळ्या त्या नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या परिसराला अर्पण केलंय. म्हणजे मला असं म्हणायचं ह्याच्यातनं की या अर्पण पत्रिका सुद्धा लेखकाच्या मनोवृत्तीवरती तर प्रकाश टाकतात, पण तुम्हाला अजून काहीतरी वेगळं त्या सांगू पाहत असतात, ते सुद्धा वाचलं पाहिजे. अर्पण पत्रिकेचं पान उघडून आपण अजून पुढे गेलो की मग स्वाभाविकपणे पुस्तकाची अनुक्रमणिका असते. म्हणजे कथासंग्रह असेल, लेखसंग्रह असेल, कविता संग्रह असेल, तर या सगळ्याला बहुतेक वेळेला अनुक्रमणिका असते. कादंबरीला कधी कधी अनुक्रमणिका नसते. कधी कधी जर कादंबरीच्या विभागांना, प्रकरणांना शीर्षकं दिली असतील तर तिथेही अनुक्रमणिका असते. पण अनुक्रमणिका वाचता वाचता सुद्धा आपल्या लक्षामध्ये कथांच्या आशयाचा पोत लक्षात यायला मदत होते. तो भरड आहे, तो नाजूक मुलायम आहे, कशा प्रकारचा आहे ते लक्षामध्ये येतं. कधी कधी फार काव्यात्मक शीर्षकं दिलेली असतात. शांताबाईंच्या ललित लेख संग्रहाची शीर्षकं, त्याच्यातल्या लेखांची शीर्षकं इतकी काव्यात्मक आहेत की आपल्याला ती शीर्षकच एका पद्धतीने वेगळा आनंद देत असतात. तर ही अनुक्रमणिका आपण वाचतो आणि त्याच्यानंतर ते पान ओलांडल्यावरती पुढे आपल्याला मुख्य पुस्तकाचा आशय लक्षामध्ये येतो. मगाशी म्हटलं तसं जेव्हा आपण सामान्य वाचक असतो तेव्हा आपण ओळीनी पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत वाचत सुटतो आणि मग कधी कधी कंटाळवाणं होतं, कधी कधी उमगेन असं होतं, मन धरून ठेवत नाहीत पुस्तकं आणि मग 2-4 पानं अशी वाचून पुढचं सगळं पुस्तक आपण दुर्लक्षित करतो आणि कधी कधी पुढे अधिक काही अर्थपूर्ण असा आशय असेल तर त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं किंवा तो मग निसटूनच जातो कायमचा. रसिक वाचकाच्या टप्प्यावर आपण येतो तेव्हा अनुक्रमणिका बघून आपण निवड करतो की आधी काय वाचायचं. पुष्कळ वेळेला असं होतं आणि मग आपण ते आधी जे आपल्याला आवडतंय असं वाटतंय, आवडेल असं वाटतंय, खात्री वाटते असे लेख, अशा कथा ह्या आधी वाचतो आणि मग उर्वरित वाचतो. त्याच्या पुढच्या विचक्षण वाचकाच्या टप्प्यावरती अनेक वेळेला कॉम्प्रिहेन्सिव्ह रिडिंग, ज्याला आपण म्हणतो ना की सारांश आकळून घेणं, गोळाबेरीज अर्थ लक्षामध्ये घेणं, तर ही इयत्ता येईपर्यंत किंवा हा टप्पा वाचनाचा गाठीपर्यंत खूपच वाचनाची तयारी, डोळ्या म्हणजे नजर ज्याला म्हणतो आपण, तयार होणं हे अतिशय, म्हणजे जसा एखादा चांगला कानसेन पहिला सा गायकांनी लावता क्षणी सगळं ते वजन ओळखतो, तसं खूप वेळेला पुस्तकांच्या बाबत होतं की पहिली 2-4 पानं वाचता क्षणी त्या पुस्तकाची एकूण काय त्याचं वजन आहे, ते कोणत्या तऱ्हेने, कोणत्या पातळीवरती घेऊन जाणारे याचा अंदाज विचक्षण वाचकाला येतो आणि तो ते पुस्तक पूर्ण वाचायचं, कॉम्प्रिहेन्सिव्ह रिडिंग करायचं का काय, कशा पद्धतीने वाचायचं ठरवतो. कारण मी मगाशी म्हटलं तसं इतकी असंख्य पुस्तकं आहेत आणि प्रत्यही रोज विविध प्रकारची पुस्तकं प्रकाशित होत आहेत. ही सगळी पुस्तकं आपल्या मर्यादित जगण्याच्या अवकाशामध्ये आपल्याला वाचणं शक्य नाहीये. तर मग यातली निवडक पुस्तकं वाचायची असेल तर जसं आपली आवड आहे त्याच पद्धतीने ही निवड करतानाही आपल्याला वाचन आपलं कसं असायला पाहिजे, कशा दिशेने आपल्याला वेगवान वाचन करता येईल हे ठरवावं लागतं. काही पुस्तकं मी म्हणलं मगाशी तसं पाडस ओळीनी पुन्हा 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 वाचत वाचत दर वेळेला त्यातले नवे बारकावे आपल्याला समजतात आणि 400 पानांची कादंबरी जड वाटत नाही वाचताना. पण काही पुस्तकं अशी आहेत, तत्वज्ञानात्मक पुस्तकं आहेत, काही समीक्षेची पुस्तकं आहेत, काही साहित्य प्रकारांविषयीची अधिक सखोल माहिती देणारी पुस्तकं आहेत. या पुस्तकांचं वाचन करत असताना ते कथा कादंबरीसारखं एका ओघामध्ये बसल्या बैठकीमध्ये वाचून होत नाही. व त्यावेळेला आपल्याला ती संदर्भासाठीची जी पुस्तकं असतात ती संदर्भासाठी वापरायची त्याचं भान असायला लागतं. मात्र संदर्भ तोडून हवं तेवढंच उचलायचं हे कधीही करू नये, हे प्रमाद आहे साहित्य विश्वामध्ये घडणारे, असे करू नयेत कधीही. त्यामुळे ते वाचत असताना ते समजून घेत घेत वाचणं, कधी कधी त्याच्या
टिपा ठेवणं, नोट्स घेणं हे सुद्धा गरजेचं असतं. आणि मग त्या टिपांमधून सुद्धा आपल्या लक्षामध्ये येतं की त्यावेळेला आपण वाचत असताना त्याच्यातलं नेमकं आपल्याला काय महत्वाचं वाटलेलं होतं. सहजपणे शिकवण्याच्या पेशामध्ये जे आहे त्यांना तर या गोष्टीची गरज असतेच, पण एरवी सुद्धा आपली वाचनाची जी काय एकूण प्रगती आहे ती तपासण्यासाठी सुद्धा अशा वाचनाच्या नोंदी आपल्या जवळ ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे कसे वाचावे मध्ये ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि मगाशी मी म्हणलं तसं कॉम्प्रिहेन्सिव्ह रिडिंग हा एक शिकण्यासारखा आणि महत्वाचा असा भाग आहे असं मला वाटतं. काही जण याच्याशी त्यांचे मतभेद पण असू शकतात, पण मला खरोखर असं वाटतं की पुस्तकाच्या पानावर नजर टाकता क्षणी शितावन्न भाताची परीक्षा म्हणतो तसं बरोबर जो मजकूर वाचायला हवा तो नजरेने पकडला जातोच. फार क्वचित असं होतं की काहीतरी निसटून गेलं, बरंचसं पदरामध्ये पडतं, क्वचित काही निसटत असलं तरी सुद्धा. त्यामुळे अशा प्रकारचं कॉम्प्रिहेन्सिव्ह रिडिंग करणं, पुस्तक चाळून बघणं आधी, ते चाळता चाळता आपल्याला त्या पुस्तकाचा एकूण अंदाज येतो, आपल्या हाताशी असलेला उपलब्ध वेळ, आपल्या कामाचे अग्रक्रम आणि त्या पुस्तकाला लागणारा संभाव्य वेळ याचं पण गणित कुठेतरी आपल्याला ठरवावं लागतं. आणि ते ठरवलेल्या गणितानुसारच शिस्तबद्ध वाचन हा एक प्रकार आपल्याला अगदी करता येतो. शांताबाई शेळके नेहमी म्हणायच्या की मी अत्यंत बेशिस्त आहे वाचनात, मी कार्लाईलचा किल्लेदार पण वाचते आणि मेघदूत पण वाचते. तर अशा प्रकारचं वाचन असलेले असेही खूप लोक आहेत आणि तेही त्यातून त्यांच्या त्यांच्या वाचनाचा आनंद मिळवत असतात. त्यामुळे ह्याच पद्धतीने वाचलं पाहिजे असा काही नियम आपल्याला सांगता येणार नाही. शेवटी आपल्या स्वतःच्या पिंडधर्माशी, आपल्या प्रकृतीशी, आपल्या स्वभावाशी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आवडीनिवडीशी सुसंगत अशा पद्धतीचंच वाचन आपण नेहमी करत असतो. पण आपल्याला दुसऱ्या कोणी काही सांगितलं की हे खूप छान आहे, ते खूप छान आहे, तर ते छान म्हणजे काय त्याचं विश्लेषण करण्याची पण एक क्षमता आपण या वाचनाच्या टप्प्यावरती सतत विकसित केली पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला कुणाच्या सांगण्यावरती विश्वास ठेवून अमुक अमुक पुस्तकाकडे आपण वळायचं याचा अंदाज येईल. तर हे सगळं एकूण वाचन आणि वाचनाच्या संदर्भामध्ये आपण काही ज्या गोष्टी अंगीकारायला हव्यात तिथपर्यंत. आता आपलं हे पुस्तक वाचून संपलं, शेवटचं पान आपण उलटलं, पुस्तक अस्वस्थ करणारं असेल तर आपण डोळे मिटून बसलो, पुस्तक अंतर्मुख करणारं असेल तर आपण विचारमग्न झालो, पुस्तक वेगळ्या प्रकारचा एक खुसखुशीत असं विनोदी असेल, आनंद देणारा असेल तर आपण आपल्या चेहऱ्यावरच्या स्मित रेषांसह आपली पुढची कामं करायला लागलो. हे सगळं घडत असतं आणि शेवटचं पान संपून गेल्यावरती पुस्तकाच्या मागचं जे मलपृष्ठ आहे, कव्हर आहे, त्याच्यावरती एक मजकूर लिहिलेला असतो, त्याला ब्लर्ब असं म्हणतात इंग्रजीमध्ये, त्याला मराठीमध्ये पाठराखण, अभिप्राय असे बरेच पर्याय लोकांनी सुचवलेत, पण नेमका ब्लर्बला अगदी चपखल म्हणता येईल असा काही अजून भाषांतरित शब्द सापडला नाही. विविध पद्धतीने लोक तो वापरतात, पण तो ब्लर्ब जो आहे त्याच्यामध्ये अगदी थोड्या शब्दांमध्ये म्हणजे जास्तीत जास्त 100 शब्दांमध्ये त्या पुस्तकात काय आहे, हे पुस्तक कोणीही हातात घेतल्यानंतर हे पुस्तक मी वाचायचं का नाही, हे माझ्या प्रकारचं माझ्या आवडीचं पुस्तक निघेल की नाही याचा एक अंदाज तो ब्लर्ब वाचून आपल्याला येत असतो, की हे चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, ही कुठल्या प्रकारची कादंबरी आहे, या कादंबरीमधला नेमकं आशयसूत्र काय आहे, अशाविषयी काहीतरी जाणकाराने लिहिलेलं असतं. कधी कधी हे जाणकार प्रकाशकांच्या संपादकीय गटामधले असतात, कधी कधी बाहेरचा एखादा समीक्षक असतो, पण अशा कोणाचा तरी अभिप्राय किंवा ब्लर्ब तिथे पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती दिलेला असतो, तो सुद्धा जरूर वाचावा. आपल्याला एखाद्या पुस्तकाविषयी काहीच माहिती नाहीये, अशा वेळेला हा ब्लर्ब आपल्याला दिशादर्शक म्हणून उपयोगी पडतो आणि त्यामुळे आपल्याला हे पुस्तक विकत घ्यायचं का नाही घ्यायचं याचा पण एक अंदाज येत असतो. तर ह्या तऱ्हांनी जर आपण पुस्तकं वाचत राहिलो तर आपल्या वाचनाचा टप्पा मी मगाशी म्हटलं तसं सामान्य स्तराकडून रसिक वाचकाकडे आणि रसिक वाचकाकडून विचक्षण वाचकापर्यंत जायला खूप मदत होते आणि त्याला एक काहीतरी शिस्त राहते, एक प्रवाह, एक चॅनेल राहतं असं मला दिसतंय. नाहीतर आजूबाजूला ढिगभर पुस्तकं पडलेली आहेत पण ती आपल्याला हाकाच घालत नाहीयेत, आपल्याला त्यांच्या हाका ऐकू येत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होते. तर असं अशी परिस्थिती निर्माण झाली की मग मात्र आपल्याला बळजबरीने थोडंसं लक्षपूर्वक त्याच्याकडे जायला लागतं. नुसतं घोकून उपयोग नाही की हो खूप वाचायचंय, खूप वाचायचंय. सुरुवात केली पाहिजे. जवळपास एखादं ग्रंथालय असेल तर वाचनालय असेल तर त्याची वर्गणी भरली पाहिजे, त्याच्यात गेलं पाहिजे. कारण सगळी पुस्तकं विकत घेणंही आपल्याला शक्य नसतं, खिशालाही ते परवडत नाही आणि जागेचाही
नंतर नंतर खूप मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे एखादं ग्रंथालय चांगलं आपल्या आपण त्याचे वर्गणीदार असणं ही फार मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की मराठी भाषा संवर्धन दिनाच्या निमित्ताने आपल्या ग्रंथालयांकडे एकदा आसपास आपल्या परिसरामध्ये जे आहे त्याच्यात त्याला भेट दिली पाहिजे, बघितलं पाहिजे की तिथे कोणत्या प्रकारची पुस्तकं आहेत आणि ग्रंथालयातली पुस्तकं आणणं याला पण एक प्रकारची मग आपल्याला शिस्त, कारण 15 दिवसात ते परत करायचं असतं. 15 दिवसामध्ये किमान आपलं ते चालून झालं पाहिजे असा एक रेटा आतून निर्माण होतो. काही वेळेला थोडा कृत्रिम पद्धतीने आणि काही वेळेला स्वाभाविकपणे असं ही म्हणजे हा एक प्रकारचा रियाज आहे, ही साधना आहे असं मला वाटतं. आणि जर आपल्याला खरंच वाचनानंद मिळवायचा असेल तर या प्रकारची शिस्त मानवून घेणं आणि त्या पद्धतीने वाचत राहणं ही फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. नाही तर आपण अनेक चांगल्या गोष्टींना मुकतो तसं आपण एका मोठ्या आनंदाला जगण्यामधल्या नक्की मुकू असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट मला या निमित्ताने आवर्जून सांगायची आहे ती 3 महान वाचकांविषयी. 3 ही भारतीयच आहेत. पहिले अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की आंबेडकरांचा कोणताही पुतळा हातामध्ये पुस्तक असल्याशिवाय पूर्ण होत नाही. इतकं पुस्तक हे त्यांच्या शरीराचा अविभाज्य घटक असल्यासारखं होतं. परदेशामध्ये आंबेडकर शिकत असताना पोटाला चिमटा घेऊन त्या काळामध्ये तिथे मिळणारी काळी कॉफी आणि ब्रेडचा एक तुकडा याच्यावरती गुजराण करून त्या माणसाने असंख्य पुस्तकं जमवली होती. आणि भारतामध्ये ते आल्यावरती त्यांना ती पुस्तकं सगळी मोठ्या पेटाऱ्यांमधनं इकडे पाठवण्याइतके पैसे नव्हते, तर त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींना सांगून ती तिथे ठेवली आणि ते भारतात आल्यानंतर काही महिन्यांनी त्यांचा तो सगळा पुस्तकांचा खजिना भारतामध्ये आला. गरीब परिस्थितीमध्ये पोटाला चिमटा घेऊन अभ्यास करत असताना दिवसाचे अनेक तास, ग्रंथालय बंद होईपर्यंतचे तास ते ग्रंथालयामध्ये असायचे आणि शिवाय ते पुस्तकं विकत घेत होते. आपण आज कल्पनाही करू शकणार नाही. थंडी असलेले ते प्रदेश सगळे, तरुण वय, भूक लागत असणार आणि अशा काळामध्ये अर्धपोटी राहून पोटाला चिमटा घेऊन हा माणूस पुस्तकं जमत होता. हे जगण्या इतका, श्वासा इतका पुस्तकांची गरज असल्याशिवाय हे शक्य नाहीये. ही एक गोष्ट मला मुद्दाम आवर्जून सांगायची आहे. दुसरी पंडित नेहरूंची. भारताचं नवजात स्वातंत्र्य, अकराळ विक्राळ प्रश्न समोर उभे आहेत आणि सगळी भारतीय जनता एका मोठ्या आशेने त्यांच्याकडे बघते आहे की आता काहीतरी जादू घडेल आणि स्वातंत्र्य मिळालंय तर आता आपल्याकडे सुराज्य येईल. अशा सगळ्या अपेक्षांचं दडपण असताना पंतप्रधान पदावरती असतानाही पंडित नेहरू रोज 80 ते 100 पानं वेगवेगळ्या पुस्तकांची वाचल्याशिवाय झोपत नसत. आणि या पुस्तकांमध्ये जगाचा इतिहास, अर्थकारण, कविता असे वेगवेगळे विषय असायचे. एका पुस्तकाची 20-22 पानं झाली की ते मिटवून ठेवून ते दुसरं वाचायचे आणि असं त्यांचं समांतरपणे 4 ते 5 पुस्तकांचं वाचन चालायचं. मला एकच सांगायचंय की पंतप्रधानांइतके तर आपण कोणीच व्यस्त नसतो. त्यांना जर त्यांच्या एवढ्या आणि इतकं जबाबदारीचं काम, एवढी मोठी देशाची जबाबदारी ज्याच्या शिरावर आहे असा माणूस, कवी प्रतिभेचा माणूस, काव्यात्म तरल वृत्तीचा माणूस, काय काय प्रकारांनी स्वतःला सतत अपडेट ठेवत होता, आपल्या संवेदना कायम धारदार ठेवत होता, हे बघितलं की नतमस्तक होतो आपण. आणि ह्यातल्या कुठल्याही गोष्टी ह्या ऐकिवात नाही, हे त्यांच्या त्यांच्या चरित्रकारांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत. आणि तिसरी अर्थातच लोकमान्य टिळकांची. आपल्याला सगळ्यांना माहितीये मंडालेला असताना ते गीतारहस्य हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तो ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना अनेक संदर्भ ग्रंथांची गरज वाटत होती आणि दरवेळेला मंडालेहून ते पत्र पाठवून पुस्तकं मागवायचे. मंडालेची शिक्षा बघून टिळक तिथनं बाहेर पडले तेव्हा गीतारहस्य निर्माण झालेला होता. त्यांना तेव्हा फक्त पेन्सिल दिली जायची लिहायला, त्यामुळे वही आणि पेन्सिल अशा सामग्रीसह त्यांनी वह्याच्या वह्या गीतारहस्यच्या लिहिलेल्या होत्या. आणि जवळजवळ 400-500 पुस्तकं त्यांच्याकडे तिथे जमा झाली होती जी त्यांना कामासाठी आणि अभ्यासासाठी हवी होती. टिळक सुटून आले, त्यांच्या सुटकेची बातमी देशामध्ये सांगितली गेली नाही, कारण माहित नाही लोक कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया देतील. रातोरात गुपचूप आपलं त्यांना, तरी सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी भर पावसामध्ये लोक उभे होते वगैरे गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण गंमत अशी झाली नंतर की त्यांचं जे सामान आलं त्या सामानामधनं बरोबर गीतारहस्याच्या वह्या मात्र गायब होत्या. आणि गीतारहस्य लिहितायत, गीतेचा एक वेगळ्या प्रकारचा अर्थ टिळक लावताहेत, हे सगळं त्यांच्या मित्रमंडळींना पत्रांमुळे माहिती होतं. त्या सगळ्यांना इतकी हळहळ वाटली की अरे 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 आता काय. टिळक शांत होते. म्हणजे खरंच गीतेचा कर्मयोग कसा अंगीकारला होता त्या गृहस्थांनी हे आपल्या लक्षात येतं. ते शांत होते. ते म्हणाले मला पुन्हा 2-2.5 महिन्याचा कालावधी जर स्वस्थतेने मिळाला
तर मी ते लिहून काढीन, कारण गीता रहस्य वहीत थोडा आहे, तो तर माझ्या डोक्यामध्ये आहे. केवढं म्हणजे एकीकडे आत्मविश्वास, दुसरीकडे केलेल्या कामावरची निष्ठा आणि तिसरीकडे खरं मर्म काय आहे त्याचं हे समजलेलं असल्यामुळे आज साधं एखादं काहीतरी झेरॉक्सची 2 पानं हरवली तर विद्यार्थी अस्वस्थ होतात आणि त्यांची चिडचिड वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर उमटते. कोणतीही गोष्ट शांतपणे विचार करून त्याच्यावरती उत्तर शोधण्याचा जो एक ठराव आयुष्यामध्ये असतो, स्वभावामध्ये असतो, तोच आपण सगळ्यांनी गमावला आहे. हे टिळकांच्या या उदाहरणावरून आपल्या लक्षामध्ये येतं. महापुरुषांची चरित्र का वाचायची, तर ती कित्येक वेळेला आपल्याला अशा बारीक बारीक गोष्टींमधून जाणू देतात. लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मराठी साहित्याचा मानदंड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि गंगाधर गाडगिळांसारख्या समीक्षकांनी असं म्हटलं की जर कुठलं आधुनिक पुस्तक पाश्चात्य पुस्तकांची बरोबरी करत असेल आज, तर ते स्मृतिचित्र हे पुस्तक आहे. म्हणजे एवढी वाङ्मयीन महत्ता ज्या पुस्तकामध्ये, ते लिहिणारी बाई रूढ अर्थाने अशिक्षित होती. आणि ती काय म्हणते, रेव्हरंड नावा टिळकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते ख्रिश्चन धर्माच्या लोकांमध्ये उठबस करतात, चर्चा करतात, त्यांच्यावरती काहीतरी त्यांचा प्रभाव पडतो, या सगळ्याचा अंदाज लक्ष्मीबाईंना होता. रूढ अर्थाने अशिक्षित आहे बाई, मी परत एकदा सांगते, तरीही त्यांना हे समजत होतं की काहीतरी वेगळं घडतंय. आणि टिळकांच्या आजूबाजूच्या मित्रमंडळी, स्नेही परिवारातल्या लोकांना अशी भीती वाटत होती की टिळक आज ना उद्या धर्मांतर करणार. आणि त्यांच्यापैकी कोणीतरी एकदा लक्ष्मीबाईंच्या घरी आलं होतं, तर टेबलवरती बायबलची प्रत पडली होती. तर चिडून वैतागून त्या गृहस्थांनी लक्ष्मीबाईंना म्हणलं की बंबात घालून जाळा ते. लक्ष्मीबाई स्वतः अस्वस्थ होत्याच, कारण त्या काळामध्ये जर टिळकांनी धर्मांतर केलं असतं तर मृत्यूपेक्षाही भयंकर अशी ती घटना होती. आणि त्यांनी धर्मांतर केल्यानंतर आपलं स्टेटस काय, असा सुद्धा मूलभूत प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. म्हणजे खरंच अशा चर्चा झाल्या की त्यांना आता विधवा समजायचं, परित्यक्ता समजायचं का काय, का सुवासिनी समजायचं का नाही. आणि एका बाईला त्या काळामध्ये 1873चा लक्ष्मीबाई टिळकांचा जन्म आहे, म्हणजे ही सगळी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेला हा सगळा घटनाक्रम आहे. त्या काळामध्ये त्या बाईंनी काय उत्तर द्यावं. त्या म्हणाल्या, हे शेवटचं बायबल आहे का जगातलं, तसं असेल तर मी ते जाळते. पण तसं नसेल, म्हणजे हे एक पुस्तक जाळल्यामुळे अशी सगळी पुस्तकं जर जळून जाळणार असतील तर मी ते जाळते, नाही तर मी ते जाळत नाही. एवढ्या अस्वस्थ मनस्थितीमध्ये सुद्धा बाईंचा विवेक, बाईंचं शहाणपण कसं जागं होतं. आणि हे हे आपण शिकायचंय. म्हणून ह्या सगळ्या चरित्र, आत्मचरित्रांमधनं, कथा कादंबऱ्या सुद्धा ते काही कल्पित नसतं. ते कल्पिताचं आणि वास्तवाचं जरी मिश्रण असलं तरी अनेक वेळेला आपल्याला असं दिसतं की त्याच्यातून प्रेरणा घेऊन माणसांनी त्यांची जगणी आखली आणि त्यांच्या जगण्याला आकार दिले, त्यांना जगावंसं वाटलं. हेच सगळं समजण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी पुस्तकांपर्यंत आपण गेलं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने जेव्हा पुन्हा पुन्हा वाचाल तर वाचाल असं म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ असा सुद्धा असतो असं मला वाटतं. त्यामुळे पुस्तक आज किंडलवरती वाचलं जातं. तुम्हाला मोबाईलच्या पडद्यावरती सातत्याने काही ना काही प्रकारचा मजकूर तुमच्या समोर येत असतो. तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्हाला त्याच्यात आवड नाहीये, ते बदा 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 तुमच्यापर्यंत येऊन पोचतंय. या सगळ्याला आपण कोणत्या तऱ्हेने चांगलं उत्तर शोधणार आहोत. मला स्वतःला पुस्तक हातात घेऊन वाचायला आवडतं आणि अनेकांना आवडतं माझ्या पिढीच्या, मला माहिती, कारण वाचताना पुस्तकाचा स्पर्श हाताला होतो. आणि गंध, म्हणजे स्पर्श आणि गंध या 2 संवेदनांना आपण पुस्तक जेव्हा स्क्रीनवरती वाचतो तेव्हा मुकतो असं मला वाटतं. पण म्हणून स्क्रीनवर वाचूच नाही असं नाही. किंडल हा आजच्या काळातला अधिक स्वस्त आणि अधिक कमी जागा व्यापणारा आणि कुठेही वाचता येणारा असा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे असा आग्रह धरणं मला योग्य वाटत नाही की केवळ छापील पुस्तकच हातात धरून वाचलं पाहिजे. छापील पुस्तकांच्या वाढत्या किमती, त्यांना लागणारी जागा, या सगळ्याचा विचार केला तर किंडल सारखी किंवा ऑनलाईन वाचन ज्याला म्हणतात या प्रकारात मध्ये पुस्तकं वाचणं हाही एक पर्याय आज तरुण मुलांना उपलब्ध आहे. पण त्याच्यावरती सुद्धा काय वाचतो आपण हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची निवड नसताना जे सतत वेगवेगळ्या प्रकारच्या समाज माध्यमांमधनं बाणासारखे आपल्यापर्यंत येऊन पोचतात अनेक गोष्टी, त्याच्यामधून आपल्याला कोणतीच एक गोष्ट सलगपणे समजत नाही. तुकड्या तुकड्यांनी काहीतरी आपल्यापर्यंत येतं आणि त्याच्यामुळे आपली समज पण पूर्णपणे नीट अखंडित अशी राहत नाही, ती पण तुकड्या तुकड्यामध्येच होते. त्यामुळे स्क्रीनवरचं वाचन करत असताना सुद्धा आपल्याला ही काळजी जरूर घेतली पाहिजे की आपली बैठक वाचनाची जी आहे ती किती राहते, माझे एका तासामध्ये किती पानं वाचून होतात.
असे सुद्धा विचार आपण एकीकडे म्हणजे टायपिंगचे स्पीड एकीकडे एकेकाळी सांगितले जात असत की मिनिटाला किती शब्द वगैरे, तर आपलं स्वतःचा वाचनाचा वेग काय आहे हे सुद्धा कधीतरी आपण एका वाचनाच्या टप्प्यावरती जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं, जेणेकरून आपल्या स्वतःच्या वाचनाकडे आपण सजगपणे बघतो आहोत याचं भान आपल्याला येईल. त्यामुळे पडद्यावरती वाचन करणं याला माझ्या दृष्टीने काही खूप चुकीची गोष्ट आहे असं मला वाटत नाही. काळानुरूप झालेला तो बदल आहे, पण पडद्यावरती असते ती नेहमी प्रतिमा असते आणि प्रतिमांचा परिणाम हा खूप जास्त प्रमाणात माणसावरती होतो असं मानसशास्त्र सुद्धा सांगतं. दृश्य प्रतिमा या अधिक परिणामकारक असतात, त्याच्यानंतर ध्वनी प्रतिमा. त्यामुळे पुस्तकांचं वाचन करत असताना या पडद्यावरच्या ऑनस्क्रीन वाचनाकडे आपण कसं पाहणार, त्याच्यासाठी कोणती शिस्त लावून घेणार, हा सुद्धा विचार आता ह्या काळाच्या टप्प्यावरती आपल्या सगळ्यांना करायला हवाय असं मला वाटतं. ह्या विषयावरती बोलण्यासारखं खूप आहे, पण दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये मला जेवढी मांडणी करता येणं शक्य होतं ती केली. त्याबद्दल आणि ही संधी इथे मिळाल्याबद्दल मी पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानते आणि आपली रजा घेते. सगळ्यांना या निमित्ताने भरपूर वाचनानंद लाभो अशा शुभेच्छा देते आणि रजा घेते. धन्यवाद.